माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री ज्ञानेश्वरांनी गीता श्लोकांचा अर्थ सांगताना पुराणातल्या काही कथांचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. मग त्या कथा आपल्याला कधी परिचित असतात, कधी अपरिचित असतात. तसंच एक कथा आपल्याला आज बघायची आणि ती म्हणजे देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पार्थाचे करीतसे. पायिकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला, तेणे पांचजन्यू स्फुरिला आवडिलाची. श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख पाजवला, पण श्रीकृष्णाच्या शंखाचे नाव पांचजन्यच का? त्याची उपपत्ती अजूनही वैरीची या कलेवरासी विसंबिना या 11व्या अध्यायातील 105व्या ओळीवरून आपल्याला कळतं की श्रीकृष्ण भक्तावर कशी कृपा करीत असे याची उदाहरणं देऊन त्याप्रमाणे आपली योग्यता जाणून परमेश्वराने विश्वरूप दर्शन द्यावे हे विनवताना ही ओवी आली आहे. मग यातील कथा अशी की कृष्णाने सांदीपनी गुरूंचा मृतपुत्र परत आणून देताना शंखरूप धारण केलेल्या पंचजन्य दैत्याला मारले आणि त्याच्या अस्थींचा शंख करून तो जवळ हातात नेहमी बाळगला. पंचजन्याच्या अस्थीचा केलेला म्हणून ह्या शंखाला नाव दिलं पांचजन्य, असं त्याचं नाव पडलं. श्री भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.